हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे रुडिमेंटरी. रुडिमेंटरीचं काय मिनिंग आहे तर इन्व्हॉल्विंग ऑर लिमिटेड टू बेसिक प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू अन इमॅच्युअर, अनडेव्हलप्ड ऑर बेसिक फॉर्म, नॉट थ्रू ऑर डिटेल. म्हणजेच काय आहे जे अविकसित आहे. अविकसित आहे म्हणजे काय आहे जे अनडेव्हलप्ड आहे किंवा जे प्राथमिक आहे त्याला काय म्हणू आपण रुडिमेंटरी. सो रुडिमेंटरी म्हणजे काय होते प्राथमिक किंवा आपण त्याला म्हणू अविकसित. ओके. सो रुडिमेंटरीचे सिनोनिम्स काय आहेत तर बेसिक, एलिमेंटरी, इनकम्प्लीट, कर्सरी आणि इनॲडिक्वेट. आणि अँटोनिम्स आहेत डेव्हलप्ड, इव्हॉल्व्ड, सेकंडरी आणि सबऑर्डिनेट. हे आहेत अँटोनिम्स कशाचे रुडिमेंटरीचे. एकदा आणखी बघून घेऊया आपण सिनोनिम्स काय आहेत. बेसिक, एलिमेंटरी, इनकम्प्लीट, कर्सरी आणि ॲडिक्वेट. आणि अँटोनिम्स आहेत डेव्हलप, इव्हॉल्व, सेकंडरी आणि सबऑर्डिनेट. आणि रुडिमेंटरी म्हणजे काय होते तर प्राथमिक किंवा अविकसित. नेक्स्ट आहे ग्रेल. ग्रेलचं काय मिनिंग आहे an aim or end result that a person is trying to achieve, a passionate aspiration or ambition. ओके. सो ग्रेल म्हणजे काय होते तर एखादी व्यक्ती काही साध्य करण्याचा प्रयत्न करत असलेले ध्येय किंवा अंतिम परिणाम. ओके. सो हे सुद्धा म्हणू शकतो आपण की ग्रेल म्हणजे काय होते तर एखादी व्यक्ती काही साध्य त्याला करायचं आहे तर त्याकरता जे प्रयत्न करत आहे त्याचे ध्येय किंवा अंतिम परिणाम करता. सो त्याला काय म्हटलं जाते ग्रेल. किंवा आपण असंही म्हणू शकतो की एक उत्कट आकांक्षा किंवा महत्वाकांक्षा. ओके. सो एक उत्कट आकांक्षा किंवा महत्वाकांक्षा जे आहे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं ग्रेल असं म्हटलं जातं. ग्रेलचं काय सिनोनिम आहे तर फ्युटिलिटी, पर्पजलेसनेस, होपलेसनेस, गोल, एम, ऑब्जेक्टिव्ह, मिशन आणि रिझोल्युशन. हे काय आहेत ग्रेलचे सिनोनिम्स आहेत. अँटोनिम्स काय आहेत तर ॲव्हर्जन, डिसइन्क्लिनेशन आणि ड्रेड. ओके. सो ग्रेल म्हणजे काय होते एखादी व्यक्ती काही साध्य करण्याचा प्रयत्न करत असलेले ध्येय किंवा अंतिम परिणाम जे आहे त्याला ग्रेल म्हटलं जातं. किंवा एक उत्कट आकांक्षा आणि महत्वाकांक्षा याला सुद्धा ग्रेल असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे एक्सपाउंडेड. एक्सपाउंडेडचं काय मिनिंग आहे सो टू हॅव एक्सप्रेस्ड इन ग्रेटर डिटेल ऑर एक्सप्रेस वन्स ओपिनियन इन अ पॉम्पस अँड डॉगमॅटिक वे. म्हणजेच स्पष्ट करणे किंवा वर्णन करणे त्याला आपण काय म्हणू एक्सपाउंडेड. एक्सपाउंडेड म्हणजे काय होते तर स्पष्ट करणे किंवा वर्णन करणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. किंवा विस्तार सुद्धा त्याला म्हटलं जातं. ओके. जसं की काही न्यूज असल्या किंवा काही असल्या तर काय आधी हेडलाईन्स दाखवतात नंतर काय दाखवतात त्यांचं विस्तारितपणे त्याची जी न्यूज आहे पूर्ण ते दाखवल्या जाते. सो डिटेलमध्ये ती न्यूज दाखवल्या जाते म्हणजे काय एक्सपाउंडेड असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे स्पष्ट करणे, पूर्णपणे त्याचे डिटेल सांगणे, स्पष्टीकरण देणे, वर्णन करणे किंवा विस्तार. सो सिनोनिम काय आहे क्वांटिफिकेटेड, प्रीच्ड, प्रपोज्ड, सबमिटेड, डेव्हलप्ड, एलॅबोरेटेड आणि एम्बेलिश्ड. हे काय आहेत सिनोनिम्स आहेत कशाचे एम्पाउंडेडचे. आणि अँटोनिम्स आहेत कंडेन्स्ड, समड अप, ॲब्रिव्हिएटेड,
ऑब्स्क्युअर्ड आणि कॉम्प्लिकेटेड. ओके, सो हे आहेत अँटोनिम्स एक्सपाउंडेडचे. एक्सपाउंडेड म्हणजे काय होते तर स्पष्ट करणे, वर्णन करणे किंवा विस्तार. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे आज तर फर्स्ट आहे आपला वन वर्ड सबस्टिट्यूशनचा वर्ड, तो आहे अ पर्सन हॅव्हिंग अ सोफॅस्टिकेटेड, म्हणजेच काय डेबोनेर असं म्हटलं जातं त्याला वन वर्ड मध्ये. डेबोनेर म्हणजे काय अ पर्सन हॅव्हिंग अ सोफॅस्टिकेटेड म्हणजे जो की आनंदी आहे, सभ्य आहे, किंवा आपण त्याला म्हणू की मिळून मिसळून वागणारा आहे, कॉन्फिडंट आहे, स्टायलिश आहे, चार्मिंग आहे, त्याला आपण काय म्हणू वन वर्ड मध्ये डेबोनेर. ओके, सो कशा कोणाला म्हटलं जातं डेबोनेर, जो की आनंदी आहे, सभ्य आहे, मिळून मिसळून वागणारा आहे, मनमिळाऊ आहे, किंवा आत्मविश्वासी सुद्धा म्हणू शकतो आपण. आत्मविश्वास पूर्ण जो आहे, आकर्षक आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉन्फिडंट आहे, स्टायलिश आहे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं डेबोनेर. कॉन्फिडंट, स्टायलिश आणि चार्मिंग. आणि हे सगळे कोणाकरता यूज करण्यात येते, स्पेशली हे मुलांकरता यूज करण्यात येतं. ओके, सो अ पर्सन हॅव्हिंग अ सोफॅस्टिकेटेड म्हणजे काय होते डेबोनेर, म्हणजेच जो की आनंदी आहे, सभ्य आहे, मिळून मिसळून वागणारा आहे, मन मिळाऊ आहे, आत्मविश्वास पूर्ण आहे तो, आणि कॉन्फिडंट आकर्षक सुद्धा आहे, त्याला काय म्हटलं जातं डेबोनेर. नेक्स्ट आहे अ लीडर हु स्वेज हिज फॉलोअर्स बाय हिज ओरॅटरी, तर त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये डेमोगॉग. ओके, डेमोगॉग असं म्हटलं जातं कोणाला, एक अ लीडर हु स्वेज हिज फॉलोअर्स बाय हिज ऑरेटरी. तर म्हणजे काय होते याचा अर्थ, तर याचा अर्थ आहे, या शब्दाचा काय अर्थ आहे की त्या नेत्यांसाठी, हा जो शब्द आहे हा त्या नेत्यांसाठी यूज करण्यात येतो, हा शब्द. ओके, हा शब्द त्या नेत्यांसाठी वापरला जातो जो सत्तेसाठी लोकांच्या भावना आणि चुकांचा काय करतो गैरफायदा उचलतो किंवा खोटे आश्वासने देतो आणि लोकांना भडकवतो. सो अशा नेत्याला काय म्हटलं जातं डेमोगॉग. सो हे डेमोगॉग जे आहे ते हा शब्द कशासाठी यूज करण्यात येतो, त्या नेत्यांसाठी वापरला जातो जो सत्तेसाठी लोकांच्या भावना आणि चुकांचा गैरफायदा उचलतो, खोटे आश्वासन सुद्धा देतो आणि लोकांना भडकवतो सुद्धा. सो त्याच्यासाठी काय यूज होतं वन वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये डेमोगॉग. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. त्यामध्ये फर्स्ट स्पेलिंग जी आहे ती आपली कशाची आहे हायपोकॉन्ड्रियाक. हायपोकॉन्ड्रियाकचं काय, हायपोकॉन्ड्रियाकची काय स्पेलिंग आहे, करेक्ट स्पेलिंग ते बघूया आपण. ऑप्शन डी ही करेक्ट स्पेलिंग आहे हायपोकॉन्ड्रियाकची. काय आहे HYPOCHONDRIAC. हायपोकॉन्ड्रियाक म्हणजे काय होते तर स्वतःला एखादा गंभीर आजार असल्याची अकारण व अवास्तव
भीती वाटणे. ओके, एखादा व्यक्ती आहे, त्याला काय वाटत आहे की मला खूप एखादा गंभीर आजार आहे, कारण त्याला वाटत आहे, म्हणजे काही आहे पण नाही वास्तवमध्ये, पण तरी त्याला वाटत आहे की मला खूप गंभीर आजार आहे. सो त्याची भीती वाटणे त्याला काय म्हटलं जातं? हायपोकॉन्ड्रियाक. ओके, हायपोकॉन्ड्रियाकची काय स्पेलिंग आहे तर HYPOCHONDRIAC. नेक्स्ट वर्ड काय आहे तर न्यूमिस्मॅटिक्स. न्यूमिस्मॅटिक्सचं काय स्पेलिंग काय आहे? सो ऑप्शन डी ही करेक्ट स्पेलिंग आहे. NUMISMATISTIST. सो न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे काय होते तर नाणी, चलन आणि त्या संबंधित वस्तूंचा अभ्यास करणारा किंवा गोळा करणारा व्यक्ती. ओके, सो नाणी किंवा चलन आहे किंवा त्या संबंधी जे पण वस्तू आहे त्यांचा अभ्यास करणारा किंवा ते जे वस्तू आहे ते गोळा करणारा जो व्यक्ती असतो त्याला काय म्हटलं जातं? न्यूमिस्मॅटिस्ट. ओके, नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये काय आहे? फर्स्ट, एक्सप्लोर ऑल एव्हेन्यूज. एक्सप्लोर ऑल एव्हेन्यूज म्हणजे काय आहे तर ट्राईंग आउट एव्हरी पॉसिबिलिटी टू गेट अ रिझल्ट. म्हणजेच रिझल्ट मिळवण्याकरता जी पण पॉसिबल गोष्ट आहे ती करणे, जी पण पॉसिबिलिटीज आहे ते करणे, त्याला काय म्हटलं जातं? एक्सप्लोर ऑल एव्हेन्यूज. म्हणजेच सर्व सर्व संभव जे पण काही संभव आहे पर्याय, ते सर्व संभाव्य पर्याय काय करणे, त्याच्यावर काम करणे त्या रिझल्ट करता. सो त्याला म्हटलं जातं एक्सप्लोर ऑल एव्हेन्यूज. सर्व संभाव्य पर्याय किंवा समस्येचे निराकरण करणे. ओके, सो एक्सप्लोर ऑल एव्हेन्यूजचा काय अर्थ आहे तर सर्व संभाव्य पर्याय किंवा समस्येचे निराकरण करणे. नेक्स्ट आहे फास्ट ट्रॅक समथिंग. फास्ट ट्रॅक समथिंगचा काय मिनिंग आहे तर रेटिंग समथिंग हायर ऑन युअर प्रायोरिटी लिस्ट टू अचीव द डिझायर्ड रिझल्ट. म्हणजेच काहीतरी जलद गतीने करणे किंवा कौशल्य किंवा प्रगतीसाठी वेगवान मार्ग निवडणे, त्याला काय म्हटलं जातं? फास्ट ट्रॅक समथिंग. म्हणजेच काहीतरी एकतर फास्ट करणे, जलद गतीने करणे किंवा कौशल्य किंवा प्रगतीसाठी वेगवान मार्ग जो निवडणे, त्याला काय म्हटलं जातं? फास्ट ट्रॅक समथिंग. रेटिंग समथिंग हायर ऑन युअर प्रायोरिटी लिस्ट टू अचीव द डिझायर्ड रिझल्ट. डिझायर्ड रिझल्ट जो आहे तो अचीव करण्याकरता काही पण एखादी गोष्टी जी आहे त्याला हायर आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ठेवणे, त्याला काय म्हटलं जातं? फास्ट ट्रॅक समथिंग. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स आहेत. इडम्स अँड फ्रेजेस आपण बघितलेले आहे. सो यांचे एकदा मराठी मिनिंग तुम्ही वाचून घ्या. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा एकदा वाचून घ्या. काही जे वर्ड्स होते थोडेफार हार्ड होते आणि त्यांचे मिनिंग सुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या, कारण ते थोडेफार हार्ड होते आजचे वर्ड्स. सो अभ्यास करत चला, नोट डाऊन करत चला दररोजचे वर्ड्स, आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.